या ठिकाणी प्रयत्न केला होता पण नाही, कारण स्लिप पॉईंटला सुंदर क्षेत्ररक्षण बघतोय आपण. एक सिंगल धावावरती समाधान मानावं लागते. जरी 50 राहिले असेल पण धावा खूप महत्वाच्या आपल्या संघासाठी या बॅटरकडून बघतोय आपण. तीन चौकार आणि आपण बघतो 3 चौकार आणि 4 षटकार. भाई सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी. या ठिकाणी विकेट जीवाला जपत थोडस डाय मारले होते पण त्या ठिकाणी चेंडू बॅट बाकी खाली कोसळून राहिले होते. कुठल्या प्रकारे धाव नाही झाले. 5 षटकांचा सामना आहे. खूप प्रयत्न केला होता त्या ठिकाणी बॅट पोहोचवण्याचा पण बॅट खाली जमिनीत कोसळली. मित्रांनो थोडासा विचार करा जीवनाचा, कारण क्रिकेटमध्ये कुणालाही जीव काढूनच मॅच पाहायला मिळते. कारण लढो पकडो कॅच आणि जितो मॅच असं एक खेळाचं वैशिष्ट्य मानलं जातं. साठ 5 षटकांमध्ये धावसंख्या कोचरगाव संघाची येते 60 या अंकावरती. विठ्ठल आणि चंदर बघतो अष्टबोलू सलामीची जोडी शिवाजीनगर संघाकडून 61 धावांचा आव्हान समीकरणाचा पाठला करण्यासाठी 33 चेंडू मध्ये अशा प्रकारे या धावा गोळा करण्यात या दोन्ही बॅटरकडून. पॉवर प्लेयर 2 ओव्हर सर्कल आहे आणि सर्कलचा किती फायदा मिळतो तो दोन्ही बॅटरला, कारण 2 प्लेयर फक्त बाउंड्रीच्या लाईनीला आणि सर्व मध्ये सर्कल पॉइंटला त्याचा फायदा या ठिकाणी मिळतो का नाही, कारण गोलंदाज अनुभवी पाहतो आपण कोचरगाव संघाकडून सुद्धा, कारण हा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज बघतोय. एक पहिल्या पॉवर प्लेयरची जिम्मेदारी दिली एककडे. दुसरा सामना बघतोय आपण कोचरगाव संघाचा. पहिल्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते एकडून. यावेळी संघ आपल्या समोर शिवाजीनगर आहे. पहिल्या चेंडू पॉवर प्लेयरचा फलंदाजीसाठी बघूया. पहिल्याचा चेंडू या ठिकाणी सुंदर असा गॅप मध्ये मारला. त्या ठिकाणी सीमारेषेकडे चेंडू जातोय आणि चेंडू होतोय सीमारेषा पार. धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 स्वागत केलंय हे वक्त गोलंदाजच्या भूमिकेमध्ये पहिल्या चेंडूवरती.
चंदरने या ठिकाणी स्वागत केलंय गोलंदाजाचं.